नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजनेत धुळे जिल्हा समाविष्ट करा. आमदार राम भदाने यांची मागणी. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी व शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त खारपट्टा जमिनी असलेल्या आणि शेतकरी आत्महत्या होत असलेल्या जिल्ह्यांसाठी शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये धुळे जिल्ह्याचा समावेश करावा अशी मागणी नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर आमदार राम भदाने यांनी केली आहे. माननीय अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्यावरनं या पवित्र सभागृहामध्ये मी माझा विषय मांडतोय. महाराष्ट्र शासनाचं लक्ष या आमच्या धुळे तालुक्याच्या मतदारसंघाच्या राज्यात कृषी विभागामार्फत शेतकरी बांधवांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा योजना सुरू झाली आणि योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचन, तुषार सिंचन म्हणजेच स्प्रिंकलर आणि शेततळ्यामध्ये अस्तरीकरण, अल्पभूधारक शेतकऱ्यांना पाण्यासाठी विहिरीची योजना, विहिरीला पाणी देण्यासाठी पाईपलाईनची योजना, पॉली हाऊस अशा विविध योजनांचा समावेश या पोखरा योजनेमध्ये आहे. राज्यातील पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांचा समावेश तिथं झाला. दुसऱ्या टप्प्यात 5 जिल्ह्यांचा नव्याने समावेश करण्यात आला असल्या आणि 7,000 शेतकऱ्यांना पात्र लोकांना तिथं लाभ मिळणार आहे. आणि माझी विनंती असणार आहे की धुळे जिल्ह्याचा सुद्धा समावेश, जेणेकरून आमचा धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा कायम शोषित, पीडित आणि कायम दुष्काळी असा आमचा मतदारसंघ राहिलेला आहे आणि म्हणून त्या मतदारसंघासाठी या योजनेमध्ये समावेश व्हावा याची मी मागणी करतो. व तसेच गायकवाड एक मिनिट अध्यक्ष महोदय, एकच मिनिट फक्त. अक्कलपाडा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याला आधी या धरणाला 40 वर्ष पूर्ण व्हायला लागले अध्यक्ष महोदय, आणि 40 वर्षानंतर जरी हा अक्कलपाडा धरण पूर्ण झाला असेल तरी 100% क्षमतेने तो भरत नाही आणि तो अक्कलपाडाचा धरण 100% क्षमतेने भरला गेला पाहिजे याच्यासाठीचा प्रस्ताव आम्ही या शासनाला पाठवलेला आहे. डाव्या आणि उजव्या कालव्याला कॉन्क्रिटीकरणाचं, सिमेंट कॉन्क्रीटचं अस्तरीकरणाचा प्रस्ताव हा आम्ही शासनाला सादर करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये या अस्तरीकरण मंजूर करून आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी तिथं लाभ मिळावा याच्यासाठीची विनंती आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.